या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख उद्योजक तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून सोलापूर जिल्ह्यामध्ये 10,106 लाभार्थ्यांना 870 कोटींचे कर्ज वाटप केले आहे। या कर्जापोटी आजपर्यंत 80 कोटींचा व्याज परतावा देण्यात आला आहे। उद्योजक एखादा उद्योग उभारत असताना कर्जापेक्षा व्याजाच्या पैशानेच हैराण होतो। मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याजाचा परतावा भरला जात असल्यामुळे उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याचे मत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले। लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 1 लाख उद्योजक स्वप्नपूर्ती अंतर्गत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला मार्गदर्शन करताना नरेंद्र पाटील बोलत होते। यावेळी आमदार सुभाष देशमुख, सुधाकर इंगळे महाराज, लक्ष्मण महाराज चव्हाण, दास शेळके, अमोल शिंदे, सुनील रसाळे, श्रीकांत डांगे, दिलीप कोल्हे, तात्या बागमोडे, सोमनाथ राऊत, खंडू राऊत, राम जाधव, अनंत जाधव व लोकमंगल बँक अधिकारी, कर्मचारी आणि मराठा उद्योजक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, मी इथं मार्गदर्शन करण्यासाठी नव्हे तर इथं जमलेल्या मराठा उद्योजकांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे। आतापर्यंत आपण 1260 उद्योजकांना कर्ज पुरवठा केला आहे। भविष्यात 1000 नव्हे तर 10,000 उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून सोलापूर जिल्हा हा समृद्ध करण्यासाठी आपला प्रयत्न आहे। एका उद्योजकाने किमान 10 उद्योजक निर्माण करून गावचा गाव समृद्ध करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला। काही उद्योजकांना 15 लाख रुपये कर्जाच्या वाटपाचे चेकही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी धर्मराज चटके, अर्चना करंजे या उद्योजकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे आपण उद्योजक झाल्याचे मनोगत व्यक्त केले। श्रीकांत डांगे, अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, सुधाकर इंगळे महाराज, लक्ष्मण चव्हाण महाराज, आनंद जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनंत जाधव यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।